याती कुळ माझी गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी अनुनीनी, किती वर्ष कवाल मज वेळोवेळा, मितया गोवळा रतली, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेवी लगे माय, किती वर्ष कवाल मज वेळोवेळा, मितया गोवळा रतली, बाप रखुमा देवीवर जिव्हेचा जिव्हाळा, काही केलिया वेगळा नो हे गे माय, किती वर्ष कवाल मज वेळोवेळा, काही केलिया वेगळा नो हे गे माय. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया, कृपा दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा विस्तार, कृपा दाने कथेचा विस्तार, दीक्षा गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, सत्य कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी गुरु दास तुका. प्रथम नमन दुसरे चरण संतातिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलू, पावन झालो चराचरी, मी कला कुशली
काही क्षणिनी भूलतो वचने अति भाविका सालाबाद प्रमाण इको कमी करा, बेस द्या थोडा. भव्य दिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा आज प्रसादाचा दिवस आहे आणि त्या प्रसादाच्या दिवसाच्या अनुषंगानं समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं गावातील सर्व बालगोपाळाला सुसंस्कृत संगती लागावी, संस्कार लागावे म्हणून वृद्ध मंडळीच्या आशीर्वादानं तरुण मंडळीच्या पराकाष्ठातून सर्वच शेतकरी, व्यापारी, नोकरदार, मजूरदार आपल्या आपल्या पद्धतीनं जसं जमिनीच्यात वाटा उचलतात आणि भक्तीचं सहकार्य करावं म्हणून करतात. मला या 8व्या दिवसाच्या सेवेसाठी आपल्या गावात आणण्याचा माझा योग हरिभक्तपरायण आदरणीय आपल्या परिसराचं वैभव कीर्तन केसरी गेलो की नाव विसरून मी, शिवाजी महाराज. आणि हो, हे जास्त अलंकार लाईत बसलं की नेमकंच विसरलं. शिवाजी महाराज त्यांनी मला 2 वर्षापासून या मामा या, आमच्यावर चांगली नजर आहे त्याची. बर दाबडीला गेल्या वर्षीपासून याही वर्षी, या वर्षी त्यांनी गावात माझा योग लावला. पुन्हा गावकरी म्हणले एवढ्या नाही, आता पुढच्या वर्षी फिक्सच म्हणले बा. हा नाही, मी पिंपळ्यातलं सांगू राहिलो, इथलं तर चालच आता तिकडं फिक्सच आहे. सर्व भजनी मंडळीच्या सप्ताहाच्या कमिटीच्या गावातली महाराज मंडळीच्या वतीने ही सेवा आहे. हरिभक्तपरायण संजय महाराज बी उपस्थित आहेत. काही अजून हरिभक्तपरायण असतील पण मला त्यांचा ओळख नसेल. सर्व हरिभक्तपरायणाच्या आदरणीय मामाच्या भजनी मंडळीच्या आमच्या दादारावच्या सहकार्य करण्यासाठी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. ज्ञानोबरायाचे गवळण निवडले आपण सेवेसाठी. ज्ञानोबरायांनी गोपाळाचं आणि गवळणीचं, गवळणीमध्ये प्रेम दाखवलंय. गवळणीमध्ये काय दाखवलंय? प्रेम दाखवायचं. आपण काला नेहमीच पाहतो, काला पाहत पाहत आपण परमार्थातलं प्रेम पाहून सेवेला समाप्ती करू. विठाला विठाला. ज्ञानोबराय म्हणले सामान्याचा परमार्थ आणि विशेषाचा परमार्थ, परमार्थात फरक आहे बुवा. म्हणजे सामान्याचा परमार्थ गरजेपोटी असते आणि विशेषाचा म्हणजेच साधू संताचा परमार्थ प्रेमापोटी असते. आता प्रेमातही काही फरक आहेत बघा. कारण सामान्य प्रेम दौंडी दिल्याशिवाय राहत नाही. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कोणा ठाव. सामान्य प्रेम काय दिल्याशिवाय राहत नाही, दौंडी दिल्याशिवाय राहत नाही. लगेच ओळखून घ्यायचं की सामान्य आहे. पोरं सोळं सोबत आहेत पण म्हणतो. आपल्याला घरचे माणसं, आपली मित्र कंपनी सारखं म्हणते मज तुझ्यावर प्रेम आहे. समजावं हे सामान्य प्रेम आहे. काय सामान्य प्रेम आहे. जर कोणी म्हणत असेल नाही नाही महाराज काय तुमच्याशिवाय दुसऱ्याचा फोटोच नाही माझ्या खिशात, तुमच्या आता लक्षात आलं मला काय सांगायचं ते. ते प्रत्येक महाराजाला तसंच म्हणत असतात का फक्त ज्या दिवशी ज्या महाराजाचं कीर्तन आहे का त्या दिवशी त्याचा फोटो ठेवलेला असते का? ही व्यवहाराची गोष्ट आहे. ही गोष्ट कशाची? व्यवहाराची गोष्ट आहे. म्हणून आपण व्यवहारात प्रेम करतो, करीत नाही असं नाही. घे उष्ण दे उष्ण. पण साधू संताचं घे उष्ण दे उष्ण प्रेम नसते. म्हणून ज्ञानोबरायाने शब्द वापरला त्याला जिव्हाळा. त्याला शब्द काय वापरला? जिव्हाळा. जिव्हाळ्याचं प्रेम वेगळं
आणि व्यवहाराचं प्रेम वेगळं. विठाला 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 म्हणून प्रेमाच्या गोष्टी ह्या परमार्थिकालाच कळतात. आपण देवावर प्रेम म्हणतो, आपल्याला संसारातलं प्रेम एक गोष्ट चांगली दिसली आणि तिच्यापेक्षा गोष्ट चांगली दिसली की आपलं प्रेम काय होतंय, बदलत आहे, कमी होत नाही. काय होतंय, बदलत आहे. हा, आज एखाद्यानं गाडी घेतली आणि दुसरी गाडी दिसली का नाही ते मला फसलं आपलं काम. का ही गाडी चांगली आहे, मला वाटलं पुरुष मंडळाला गाडी आणि महिला मंडळाला प्रेम बदलत आहे. प्रपंचातलं कोणतंही प्रेम, पण ज्ञानोबा आहे म्हणजे परमार्थातलं प्रेम बदलत नाही. उलट त्याच्यात काय होतंय, वाढ होती. वाढ काय होती, वाढ होती. कशी वाढ होती, महाराजांनी दृष्टांत सांगितला. मुरल्याला लोणचं खाते वेळेस, मुरल्याला लोणचं खाते वेळेस माणसाला ती फोड कधीपर्यंत खावा वाटते बरं. ते मधलं राहत ना त्याला, ते काय म्हणू आपण, बेरकूट नाही मामा, बेरकूट खाल्ल्यावरती मधलं कडक राहत ना, कोय कोय का वाटतंय कोय सगट खावा. कोय खाता येत नाही म्हणून तिला काय करून द्यावं लागते, टाकून द्यावं लागते. 4 माणसात देखत खावा होती. लोक म्हणजे याला काय मिळालं का नाही रे. मी का सांगायलो, दृष्टांत सिद्धांताची बरोबरी करू शकत नाही. परमार्थात तसंच आहे. आवडी जे थपडे तयाची अवसरी पुढे पुढे रिघो लागू हे धडे प्रेम ऐसे ते जिव्हेन सोडी ऐसे झाले ते जिव्हेन सोडी. लागली गोडी ते जिव्हेन सोडी ऐसे झाले. परमार्थात आल्या आल्या अशी अवस्था होत नाही. परमार्थात आल्या आल्या आपण त्यात थोडंफार असल्यामुळे आपल्या गोष्टी लक्षात येतात. आल्या आल्या प्रत्येक भजनाला वाटते मै चाल चांगली व्हावं. प्रत्येक भजनाला होय आबा का मै चाल काय व्हावं, चांगली व्हावं. पण तुही चाल चांगली होईल वागा, तुही चाल सोड्या होईल ना. आबा तुमच्यासाठीच म्हणीन ना मी सगळ्यासाठीच म्हणतो. प्रत्येक महाराजाला वाटतंय आपलं कीर्तन आजचं काय व्हावं, चांगलं व्हावं. कीर्तन चांगलं कसं होईल, तू कीर्तन चांगलंच आहे. कीर्तन चांगलं होण्याची काय गरज येते का, ही अपेक्षा नवीनची आहे. कशाची आहे, नवीन. आणि नवीन कुठंही गडबड केल्याशिवाय राहतच नाही. नवीन गडबड केल्याशिवाय राहत नाही. पण नवीन नवीन असं होत नाही. त्याला काय व्हावं लागतंय, परमार्थात आतवर खोलवर जावं लागते. आणि जेव्हा खोलवर जातोल का तेव्हा ती गोष्ट पुन्हा 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 असं वाटते. मग माणूस परमार्थात मुरलं की माणसाच्या काही गोष्टी दिसतात. आणि परमार्थात नाही मुरलं तर ज्ञानोबरायचं तिथे प्रतिपादन आहे. विषय विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागी कडू, कडू विषय तो गोडू. कधी कधी असं वाटतंय आपला की आपण देवदेवात आलोत म्हणजे लय मोठेपणा केला. नाही, जेवढं नवीन माणसं गडबड करतात तेवढे जुने माणसं म्हणतात अजून की कच्चच आहे. जुने माणसं बोलून दाखवत नाही, पण त्याच्याकडे बघते वेळेस त्या नजरेनं बघतात. अरे म्हणजे अजून का शिकायचंय. महाराज मग नव्यातला आणि जुन्यातला फरक कसा कळावा, सामान्यातला आणि विशेषातला फरक कसा कळावा, ज्ञानोबा रायांनी त्याचं प्रतिपादन केले.
ज्ञानोबा म्हणले नवीन माणसं गडबड करतात आणि जुनी माणसं शांत राहतात. जुनी माणसं सहसा बोलतच नाही. चातुर्य लपवी महत्व हरवी पिशे पण मिरवी आवडोनी. हो महाराज म्हणजे ते बोलत नाहीत का, आणि जे बोलत नाहीत त्यांचंच प्रेम ओरिजिनल असते. जे बोलत नाहीत ना त्यांचं प्रेम काय असते, ओरिजिनल असते. आणि जे बोलतय ना, मला वाटतं आपण सगळे ग्रस्ती आहेत. शब्द कळाला का नाही कोणाला? आपण ग्रस्ती आहेत. महिन्या 2 महिन्यातून आठवड्यातून एकदा तरी ऐकाय भेटते तुमच्यावर लय मोह प्रेम आहे. बघा तुम्ही ज्याचं लग्न झालं नाही त्याला कळलं, हे लग्न झाल्याला कळणार नाही हे प्रेम कुठवर असते. कुठवर असते का, कुठवर असते म्हणायची काय गरज आहे. महाराजच म्हणजे अवघे करीती हाड हाड. हा हे प्रेम बोलण्याचं प्रेम आहे. महाराज म्हणजे प्रेम बोलायची गोष्ट नाही, प्रेम सांगायची गोष्ट नाही, प्रेम करायची गोष्ट आहे. विठाला विठा सांगता प्रेम नये बोलता अनुभव चित्ता. कारण ती गोष्ट सांगायचीच नाही, माणसं सांगितल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून मोठ्या माणसाला याचा लय अनुभव आलेला असते. जे पब्लिक सिटीतले लोक आहेत ना, कुठले पब्लिक सिटीतले लोक आहेत ना, जे की नेहमी कॅमेऱ्या पुढे राहतात आणि नेहमी 1000-500 माणसं त्यांच्या पाठीमागे राहतात. त्यांना तुम्ही किती म्हणा भाऊसाहेब काय तुमच्या लय प्रेम आहे, ते म्हणजे बस माहिती आहे का, भेट झाली तेव्हाच म्हणतोस. भेट झाली नसल्यावर तू पुन्हा फोन करीत नाही का. म्हणून हे प्रेम सांगायची गोष्ट नाही, प्रेम करायची गोष्ट. एक नातं सांगू का तुम्हाला, नातं तुमच्या लक्षात येईल. मी नेहमी कीर्तना सांगतो, बदनायला माहिती आहे. एका नात्याचं प्रेम आहे बघा. ते प्रेम तुम्ही खरं सांगा मला कोणतं आहे ते. मेवण्याचे प्रकार 4 पडतात. मेवण्याचे प्रकार: मामाचा मुलगा मेवना, आत्याचा मुलगा मालकिनीचे भाऊ, आणि बहिणीचे मालक मेवना, बहिणीचे मालक मेवना. मला तुम्ही खरं सांगा, तुमच्या या 4पैकी जिव्हाळ्याचं प्रेम कोणावर आहे? पटकून म्हणले बरं मामा, क्षणही लागू द्यायला नाही उत्तर द्यायला. बायकोचा भाऊच का, बायकोचा भाऊ हो. तुम्हाला माहिती आहे आजचा काला झाला म्हणून काय झालं, उद्याच्याला टायमाला भाकर दिली तर बरं, नाही तर बायकोचा भाऊ नाही म्हणलं कार्यक्रमच संपला. याच्यातच तुमच्या या वाक्यातच अर्थ दडला. हे जे प्रेम आहे हे प्रेम ओरिजिनल आहे का गरजेपोटी आहे? गरजेपोटी आहे. मग ज्ञानोबा म्हणजे आमचं गरजेपोटी नाही. आमचं प्रेम कसं आहे, जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, तुझी
बहु आवडसी जीवा पासोनी. आपलं प्रेम देवावर नाही असं नाही, आपलं प्रेम देवावर गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पाया पडायला गेलो की आपली गरज देवाकडे व्यक्त करतो. देवा तू सुखानं राह. आपण देवाला असं म्हणतो ना, शिवाय तसं आपलं देवाचं काम आहे. देवानं आपलं नेहमी सुखात ठेवायचा प्रयत्न केला, पण आपण लेकरू म्हणून अज्ञानी म्हणून दुःखात जाण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. मग देव म्हणला तर असतो तुझ्या मनासारखं. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, साधू संताचं तसं नाही. महाराजांना प्रेम सांगितलं, देह जाव आत्वा राहू पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा. दसऱ्याला पोळ्याला काय काय पोळ्यालाच येतात, शेंदूरला येत नाही. यायला पोळा आणि शिमगाच माहित आहे, दुसरं काहीच माहित नाही. म्हणून महाराज म्हणजे हे प्रेम आपल्या गरजेचं आहे. ज्ञानोबराला विचार, ज्ञानोबरा गोपाळाचं प्रेम कसं आहे? बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा. बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा. बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा. बाप रखुमा देवी वरू जीवीचा रखुमादेवरू जिव्हीचा जिव्हाळा काही केलिया वेगळा नोहे गे मायन्या. जगद्गुरु तुकोबर आहे. परमार्थात रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्व अंगी. परमार्थात रंगलेल्या माणसाला होळीच्या दिवशी रंगायची गरज नाही. होळीत जे रंगतात ते परमार्थात रंगू शकत नाही. का भुललासी वरलिया रंगा ऊस डोंगा परी रस नाही डोंगा. आणि सामान्याच रंगण वरच असते, साधू संतांचं रंगण आतून असते, आतून. हा, आणि आतून रंगलेल्यालाच परमार्थाचा काला खाण्याचा देण्याचा परवानगी आहे. आतील तो रंग पालट
ब्रह्मरस गेली भरून या अंग, हो आतील तो रंग पालटला, आता ही सोहळी झाली त्रिभुवनी. महाराज म्हणजे रंग मधला गेला की मधला रंग गेला, मधला रंग आला की मधल्या रंगाची गोडीच वेगळी आहे. सहसा व्यवहार शून्य माणसाला, तुमच्या लक्षात यायला का नाही कोण आठव, व्यवहार शून्य माणसाला समाजात किंमत किती आहे? बरं तुम्ही म्हणजे त्याला व्यवहारच जमला नसेल म्हणून व्यवहार शून्य असेल, पण व्यवहार केला आणि व्यवहार सोडून दिला आणि व्यवहाराकडे येड्यावणी बघितली. व्यवहाराकडे कसं बघितलं? येड्यावणी, कळून ना कळता नाही. जगद्गुरु तुकोबाराने व्यवहार सांभाळला, वडिलांनं जबाबदारी टाकल्यावर व्यवहार सांभाळला आणि शेवटी त्या ओया डोहात बुडवल्या. आणि आता व्यवहाराकडे बघायचं नाही म्हणजे आता व्यवहाराकडे बघायचं नाही, फक्त एकच करायचंय. काय करायचंय? परमार्थ करायचंय. मला तुम्हाला सांगायचंय, जगद्गुरु तुकोबारा जेव्हा ओरिजिनल परमार्थाला लागली तेव्हा तुकोबारा लोक शहाणं म्हणू लागली. शहाणं म्हणून नाही गेली, काय म्हणू लागली? वेडे म्हणू लागली, वेडे. आणि हीच पावती आहे का परमार्थात जे रंगला का ते व्यवहार शून्य होते. काय होतंय? काय खातो आम्ही कासया संगती, कैसे ते लागती नेनो मुखा. का म्हणून महाराजाचा दृष्टांत आहे ना, मेवना जेवायला आला आणि मेवना लय दिवसांनी जेवायला, रोजच येणाऱ्या मेवण्याला जेवण वेगळंच असतंय मला वाटतं. आणि मेवना लय दिवसानं जेवाय आल्या, पुन्हा कोणता मेवना? ते बी बायकोचा भाऊच होता महाराजाच्या. आणि मग मला वाटतं यायला सांगायची गरज नाही, बायकोच्या नातेवाईकातले आले की समजायचं घरी आज काहीतरी चमचम आहेत. मग स्वयंपाक केला पुरणपोळीचा. आता पुरणपोळीच्या स्वयंपाकाला एवढं काय लगे खाला काय, गोडच लागणार आहे कसंही लागलं तर, पण तरी त्याने चाकून माकून एकच पोळी खाल्ली. महाराजांना भजन केलं होतं, महाराजांना भूक लागली, महाराजांना पोटभर जेवली महाराज. आणि मग म्हणू लागल्या जिजामाय, होय हो म्हणल्या, काय स्वयंपाकात काय बिघड का काय? महाराज म्हणजे कशाहून गड्या? दादानं कसं पोळी चाकीतच खाल्ली. महाराज म्हणजे जगून आला असं कुठं काय म्हणले, घरून जगून आला असं काय खाल्ली काय म्हणे? नाही म्हणल्या, दादा माझ्याकडे आल्यावर माझ्या हातची पोळी आवडीनं खात आहे. दादाला विचारलं, दादा का रे भूक नाही का? ताई म्हणा भूक होती पण जेवण गेलं नाही म्हणला. कसं? हा त्यानं बिचाऱ्यानं जिजामाईचा मेवना असल्यामुळं म्हणलं नाही, ताई काय तू याच्यानं मिठी सरलं. आमचा असता तर म्हणला असता, काय उपयोग नाही म्हणला, तू घरी बी दारी सारखं दारी सारखं, तिकडं जमत नाही म्हणून यायच्या घरी दिलं तर यायच्या घरी असं. जिजामाई स्वतः जेवाय बसले, आमटीचा घास खाल्ला मीठ नाही, भज्याचा घास खाल्ला मीठ नाही, कढीचा घास खाल्ला मीठ नाही. म्हणून जिजामाईला वाटलं दादा याच्यामुळे जेवला नसेल. काव म्हणल्या, तुम्ही त्याच वेळेस जर म्हणला असतात मीठ विसरलात तर मी दुसरं टाकीत होते ना. महाराज म्हणले मग मिठाचं जमलं नाही, याला पुरणपोळी का जमणं गेली का? त्याच्या पोटातच वापसा नव्हती. मी का सांगायलो, साधू संतांचं खानपेनाकडं रानपानाकडं आणि वरच्या अंगाकडं काय नसते. तुम्ही पाहिलं का नाही कोणा आठव? शेवट मला वाटतं 99च्या दिवाळीनंतर शिवाजी महाराज मोठ्या महाराजांना बंडीवच कीर्तन केली. कशावर? बंडीव. काय वेळेस तर फेटाय बांधायचं नाही, ते अर्धांगवायू झाल्यावर ते आपली टोपी राहायची बघा, ती थंडीची टोपी, थंडीच्या टोपीवरच महाराजांना कीर्तन केली. का? कारण ती अवस्था त्या पद्धतीची होती. आज आम्ही फक्त बिना फटक्याचा कीर्तन करू द्या आणि ते युट्यूब राहू द्या. लोक म्हणले बिघडे रे महाराज. का? कारण जे नो काम तेनच करू, कोणालाही करता येणार नाही. मी का सांगायलो,
तशी गोपाळाची अवस्था होती. गोपाळाची अवस्था एकच होती. गोपाळ म्हणलं देवा आम्हाला तुझी संगती लाभावी. कैयाशी दशा येईल माझे अंगा, येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा. सुरत तसे महाराजाला विचार ज्ञानोबा या परमार्थाची पावती नेमकं काय, तर ती तिसऱ्या चरणात सांगितली महाराजांनी. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, 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 भक्ती प्रेम गोडले माया, भक्ती प्रेम गोडले माया, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोडले विलगे माय. किती व शिकवाल तिसरी आली धावणी, याने ग बाय काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, गाठ बाई दोघाची देवणी. गाठ बाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा ताना. यशोदा मायला वाटलं एवढूस आणि याला गाठी बांधता येतात. भगवान म्हणले कोणाच्या गाठी कुठं सोडायच्या आणि कोणाच्या कुठं बांधायच्या हे माझं 100% लक्षात येते बाबा. काय कायच्या गाठी सुटच न झाल्या, आता लय कमी झाल्या. जुने शेतकरी पहिले ती गाठ देत होती. तुम्ही सांगा मला काय येड्यावणी राहसन तुमच्याकडून काढून घ्या. एक वमन गाठ, एक साडे गाठ, आंघोळ गाठ. मला वाटतं ते सर्राट तुटत होत. क्या बात आहे, क्या बात आहे. नीट आहे का? सर्राट ते असं पाण्यानं भिजून 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 काय होत नाही. अजून तुला माग या. सर्राट पाण्यानं भिजून भिजून जनावरांना ओढून ओढून कुईजत होत. चराट
हा पण चरहाटाच्या गाठी सुटत मी तरी काय करू आता. असे बरेच चराट येत कोयजून फेकून दिले तरी त्याच्या गाठी सुटल्या. त्याच्या गाठी सुटणार बी कवर कुठं बरोबर ना. अहो काय काय चराटाच्या गाठी वरी गेल्या तरी सुटल्या नाही. ते 6-6 पिढ्यापर्यंत नारायण नागबळी करावं लागायची. गाठ सुटली नाही म्हणूनच करावं लागायची का भगवान गाठी. यशोदा मैयाला वाईट वाटलं का ना. अरे गोकुळात सुख द्यायला आलो तर आपण आणि तुझं दुःख. भगवंतानं यशोदा मैयावर आपलं प्रेम दाखवायचा प्रयत्न केला आणि सांगितलं मैया का ह्या गवळणीच तसं करतात म्हणे. ह्या तुझ्याकडं घराने सांगतात आणि मला म्हणतात का ना घराकडे ये ना का तुला लोणी देते. बघ मला उद्यापासून 8 दिवस जातच नाही म्हणला नाही तुझ्या घरी रांग लागली काय राहिलं. यशोदा मैयाला प्रचिती देण्यासाठी भगवान गेलेत नाही. भगवान गेलेत नाही मग यायला कर्म तर होय गवळण. यशोदा मैया भगवंताला रोज आपल्या समोर बघू लागल्या आणि गवळण येऊन म्हणल्या का नाही ये ना. ते मला येत नाही आता का माझी तक्रार केली म्हणला तुम्ही. ये रे म्हणल्या ये. मग शेवटी गवळणीच म्हणल्या ये मैया का येड्या येड्या गवळून सांगितलं असं कानाला आमच्याकडे येऊ दे. मैयाला राहावलं नाही. मैया म्हणल्या माझं लेकरू लाडकं आहे आणि तुम्ही त्याची तक्रार करून तुम्हाला काय म्हणू गो म्हणल्या. बाळ सगुणा गुणाचे ताने बाळ सगुणा गुणाचे ताने बाळ सगुणा गुणाचे ताने बाळ सगुणा गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजिरवाने बाळ दिसतंय गोजिरवाने बाळ दिसतंय गोजिरवाने बाळ दिसतंय गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. बाळ सांगता गाराने गे गोकुळच्या नारी बाळ सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. वा वा वा. बाळ बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजिरवाने. यशोदा मैया म्हणल्या 5 वर्षाचे माझे बाळ गे. आणि तुम्ही सगळ्या जणी याच्यावर आळ घेता. येऊ द्याचं का नाही येऊ द्या बा म्हणले. शेवटी पुन्हा खोड्या केल्या पुन्हा गवळणी आल्या. मैयानं भगवंताची कुंडली घेतली आणि देवबापाकडे नेली. होय वो गवळणी खऱ्या का गोपा आमचा काना खोरा. देवबापा म्हणजे खरं सांगावं तर हे बुवा कुठं आपलं दुकान लाईन काय सांगावं बुवा म्हणजे. देवबापा हुशार होते. देवबापा उसातून गेले 5 लागू दिली नाही लागू बी देऊ नये शहाण्या माणसाने. हा मोठ्याचं लय अवघड असतंय. देवबापाने सांगितलं मैया भगवंताच्या खोड्या बंद करायच्यात का पावणे 1 वाजल्यामुळं. मैया म्हणल्या टायमाचा काय विषय नाही पण खोड्या बंद झाल्या पाहिजे. ठीक आहे म्हणजे एक काम करा की म्हणजे काय करा भगवंताला आमुष्याला आहे ना यमुना मातेचं स्नान घाला. आपल्या यमुना मातेच्या पाण्यात लय ताकद मोठी. देवा म्हणल्या खोडी बंद होईल 100% म्हणल्या. आता मला तुम्हाला सांगायचं भगवंताला यमुनेला कशाला न्यायचे स्नानाला न्यायचे. तुमच्या गावात राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत हे कळाल्यावर तुमच्या गावात कलेक्टरला या म्हणायची गरज आहे का. नाही कलेक्टर मला येत नाही मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्र्याचा बाप येऊ द्या कारण त्याचं कर्म यावं लागतं. मैयानं सगळ्या गोकुळवाशांना सांगितलं हे बघा गड्या पुढच्या आमुष्याला कान्हाला स्नानाला न्यायचंय. ज्याला ज्याला यायचंय त्यांनी यावं. मला तुम्हाला विचारायचं सगळ्यात पुढे कोणाला असेल विचार कोण सांगता का. गोपाळ का गवळणी.
गवळणी का गोपाळाला काय घेणं देणं नाही. गोपाळाला उगा आपलं काल्याच्या कीर्तनात झालं की म्हणजे प्रसाद भेटला की आपला 8 दिवसाचं आपल्या पदरात पडलं. पण गवळणी बघा तुम्ही, कथेला बी ह्याच, हरिपाठाला बी ह्याच. शिवाजी महाराज गवळणी म्हणले की महिला मंडळी झालं ना. काकडा आरतीला बी ह्याच. आणि पुन्हा दुसरी गोष्ट आहे, यायच्या माग काहीच कामं नाहीत. तू आपल्या माग भलते काम, वसमतीला जावंच लागतंय, शिरडला भेट द्यावाच लागते, नाही झालं तर फाट्याहून तरी का होईना करून द्यायच्या, चक्कर हाणून यावावंच लागतंय. हो आपल्या माग एवढे काम, मग यायच्या माग काहीच काम नाही. गवळणी म्हणल्या कानाला स्नानाला न्यायचं ना, आम्ही सगळ्यात या पाठीमागे एकच करणं म्हणले का आम्ही जातो म्हणल्या पुण्य करायला, पण गोपाळ जाताना पाप करायला. म्हणजे मग गोपाळालाही घ्यायचंय, कसं घ्यायचंय. यशोदा माया म्हणली मला कळतंय म्हणजे गोपाळाच घ्यायचं, तुम्हाला कळत नाही होय म्हणजे. अगं गोपाळाला आपण गोड बोललो की गोपाळ किती दाडा सुद्धा म्हणजे आपल्या ताब्यात आल्याशिवाय राहत नाही. फक्त मना म्हणल्या का होय हो, एकदा आम्हाला काना संग यमुना मातीच्या स्नानाला न्या की. नाही गोपाळानं गाड्या सजल्या तर मोह नाव बरं. तसंच झालं, कारण पहिल्या 4 व्हीलर बी नव्हत्या आणि 2 व्हीलरही नव्हत्या. गोपाळ म्हणले काना संग जायचंय. हा महाराज गोपाळानं गाड्या सजविल्या, गोपाळानं बैलाला झुली घातल्या आणि सगळं गोकुळ निघालंय. मध्यभागी गाडी आहे कुणाशी, नंदराजेची. त्या गाडीत 6 माणसं आहेत, रोहिणी माता, यशोदा माता, भगवान श्रीकृष्ण, बळीराम दादा, वसुदेव आपले नंदराजा आणि गाडी हाणणार. मुख्यमंत्र्यासारखी पंतप्रधानासारखी मधी गाडी देवाची, पुढं गाड्या तेवढ्याच, माग तेवढ्याच. मागल्या गाडीत, देवाच्या गाडीत एक गवळण होती. त्या गवळणीचं वय होतं 80 वर्षे. किती वर्षे? 80 वर्षे. मला वाटायला 80 वर्षाचं इथं कोणी नसन. बाबा एक मला जनरल प्रश्न विचारायचा आहे, 75च्या 80च्या पुढच्या याला त्याला ऐकू येत नसेल. ओरिजिनल परमार्थिक दिशा आहेत ते. परमार्थातला नसू नये माणूस, परमार्थातला नसू नये. हा म्हणून त्याला विचारणंच मला बरोबर वाटत नाही, पण तरी विचारतो. होय बाबा, कीर्तन भजनातून गेल्यावर कोणता विषय मनात येते? मी म्हणलं ना ऐकू येत नाही. मी म्हणलं तुम्हाला ऐकू येत नाही, ते बघण्याहूनच कळत आहे मला. ते मी असं होतंय मग मी सांगतो, मग मला वाटतंय मी चुकलं काही की. आपला तालुका कुरुंद आहे का, आपला वसमत आहे ना, कळमनुरी तालुक्यातली घटना आहे. गाव सांगत नाही आता, तेवढं काढून टाक रे भाऊ, कीर्तन बंद व्हायची माहिती. असं अर्ध कीर्तन झालं बघा. आता आपण 11:30 सुरू केलं की बोलायला, आणि 1:45 वाजायला. असं अर्ध कीर्तन झालं. वयस्कर माणसं पुढे बसलेली होती. मी म्हणलं हातवरी करा गाड्या, ज्याला लग्न करायचं त्याला. कोणच नाही केले, फक्त 5-6 पुढचे जे होते का बिना ऐकू येणारे तेनच केले. मामा रिअल सांगायला, जे मागवले पोरं सोरं हसायला लागली. अरे म्हणे म्हातारे कस काय विचारायला ऐकूच आलं नाही ना. मी सहज म्हणलं ज्याला लग्न करायचं ना हातवरी करा. ते ना बाकीच्या नाही केले पोरा सोरानं, पण ते नाही केले. तुम्हाला मी अगोदरच म्हणलं त्याला ऐकू येत, मला जाऊ द्या, त्याचं जाऊ द्या, पण आपण अनुभवा नाहीत. 80च्या नंतर माणसाच्या डोक्यात वेळा का प्रेम तसं आहे भक्तीचं. त्या प्रेमाची पावती दाखवल्यानं येत नाही. गवळणी भगवंताला म्हणू लागले, आम्हाला साधू जेऊ घालायचा आहे. काय घालायचंय? साधू जेऊ घालायचं. भगवान म्हणजे चांगली गोष्ट आहे ना, जेऊ घालायला म्हणले. मग हो म्हणल्या जेऊ घालायला हरकत नाही हो, आम्ही आमचा स्वयंपाक करतो नेतो. फक्त एवढंच आहे, पूर आल्यामुळं आम्हाला स्वयंपाक पलीकडे नेता येत नाही.
कारण रस्ता नाही. भगवान म्हणले मग सोपी गोष्ट आहे का, त्या साधूकड जात वेळेस यमुना मातेला सांगा 16,108 भोगून जर ब्रह्मचारी असेल तर यमुना माता मला काय देईल, वाट देईल. गवळणी म्हणजे येगळंच काम आहे म्हणजे या बुवाचं. हे दिसतंय तसं नसतं. गवळणी म्हणजे बघू तर खरं काय करतंय तर खरंच महाराज भगवान म्हणली तसंच झालं. यमुना मातेनं काय दिलं, तिकडं साधूला जेव घालायला स्वयंपाक नेला. त्या साधूचं नाव दुर्वास ऋषी, कारण त्याचा वासच दुरून पाहिजे. हा, त्याला एकट्याला 60 खंड्या लागत होत. त्यांना जेव घातलं, तृप्त केलं ना, आशीर्वाद घेतला आणि सांगितलं महाराज काय वापस जायचंय, जसं आलो तसं गेलो पाहिजे. ते म्हणजे कसं आलात, आम्ही भगवंताला म्हणलो की बाबा आम्हाला जायचंय आणि साधूला जेव घालायचा, आम्हाला रस्ता पाहिजे. भगवान म्हणले की मी 16,108 भोगून ब्रह्मचारी असेल तर यमुना माय रस्ता दे. दुर्वास म्हणले 60 खंड्या खाऊन मी जर उपाशी असेल तर यमुना माय काय देईल, वाढ देईल. तुमच्या लक्षात आलं का नाही, प्रेम दाखवायची गोष्ट, प्रेम करायची गोष्ट असते का. आणि भक्तीतलं प्रेम आहे. ही भक्ती इथं तुमच्यासाठी काम करीत नाही पण वरी केल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 म्हणून महाराज म्हणजे भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. का करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविन यमा पासून यान. म्हणून गोपाळाचं जीवा पाड प्रेम होतो. कोणावर, कोणावर, भगवंतावर. नुसत्या गोपाळाचंच नव्हतं, गवळणीचंही होतं, पण त्या प्रेमापोटी दुसरं काहीच करीत नव्हते. ते एकच करायचं, इडोबा रखुमाई रंगणी चोरित लोणी, रंगणी चोरित लोणी, दावणी धरती गवळणी, दावणी धरती गवळणी, बांधित चरणी देती घराणी, बांधित चरणी देती घराणी, यशोदे साधने, यशोदे साधने, तुझ भक्षण नवन केले, नवन केले साधन. कृष्ण गोकुळात आले आणि भगवंताचा गोकुळात आल्यावर गोपाळावर किती प्रेम आहे ते प्रेमाचाच विषय सांगायचा आहे आपल्याला. आणि गवळणीचे बी किती प्रेम आहे. हा, आणि प्रेम असल्याशिवाय माणसं दुसऱ्या गोष्टी विसरत नाही. हरिणी माझी हरिले चित्त भारवीत विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लवकिक पारखियासी संगता गोष्टी, घरची कुटी खातील. ह्या चरणामध्ये गवळणीतला गोपाळातला थोडा बारकावा सांगितला. का जर तुम्हाला असं वाटत असेल की आपले शत्रू जास्त आहेत तर तुम्ही परमार्थात राहून काहीच उपयोग नाही. कारण परमार्थात शत्रुत्व कमी व्हावं. एक गोष्ट बोलू का पुढे जाऊन, कालच बीज झाली. जगद्गुरु तुकोबरा शत्रुत्व कमी व्हावं नाही म्हणली, शत्रूना आपला मोठेपणा करावा. काय म्हणजे शत्रूना जेने केला हा पुरुषार्थ, ते पुरुषार्थ ते आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, जेने केला हा पुरुषार्थ कोण म्हणले? म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. मग रामेश्वर भट्ट आणि जगद्गुरु तुकोबरा जीवलग मित्र होते ना, शत्रू होते का? तसं आपलंही व्हावं परमार्थात. एखादे पाहुणे
आपल्या लेकराला बघा यावं. आणि पाहुणे बघा येते वेळेस असे आंधळ्या डोळ्यानं येत नाही, बारीक नखापासून चौकशी करीत येतात. आपल्या रोडाच्या बाजूला आखाड्यावर थांबावं त्यानं विचारावं, का हो रामभाऊच्या घरी चालवत पाहुणे होऊन कस काय द्यायचं? ते म्हणजे सोयरे हो, तुम्हाला आखाड्यावरलं पाणी द्यावं का नाही हेच प्रश्न पडला. म्हणजे कस काय 7 पिढ्यापासून आमचं त्याचा इष्ट वाढवा जात नाही म्हणे, ते ना आम्ही बोलत नाहीत म्हणले, मग आमचे हाडाचे भांडण नाहीत म्हणले. ते विचारणारे म्हणले फिसकल म्हणले, आपण दुसऱ्या आखाड्या विचारायला पाहिजे. जाऊ द्या बा म्हणजे तुमचं पाणी देऊ नका, काय देऊ नका, पण आम्हाला एकच गोष्ट सांगा म्हणजे कस काय? ते म्हणजे तुम्हाला पाहुणे करायला नंबर 1 माणूस आहे बुवा म्हणे. आमचं जमत नसेल तर काय झालं बुवा म्हणजे, आमचं काय आदल्या जन्माचं असेल कर्म, पण पाहुणे करायला माणूस कसा आहे नंबर 1. तुमच्या लक्षात आलं का नाही? का शत्रूंना आपला काय करावा? मोठेपणा करावं. शत्रूंना मोठेपणा करावं. ज्यावेळेस शत्रू मोठेपणा करील त्यावेळेस तुमची कीर्ती जगमान्य झाल्याशिवाय राहत नाही. काय झाल्याशिवाय राहत नाही? जगमान्य. ओघात विषय आला म्हणून बोलून जाऊ का? ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, दिल्लीहून आग्र्याहून सुटले का नाही, त्यावेळेस शत्रू सुद्धा म्हणू लागला, नाही शत्रूचे लेकर सुद्धा म्हणू लागले, तुम्हाला तवाच म्हणलो होतो ह्या वाघाला कोंडायला अजूक माणूस जन्माला आला नाही, तुम्ही तवाच चूक केली, जिवंत ठेवलं आणि ते वाघ सुटला, आता तुमच्या हातात येत नाही. याला काय म्हणा? शत्रूंना मोठेपणा केलेला. हा, जिजामाईनं औरंगजेब मारल्यावर महाराज म्हणाले दफन करायचं नाही. मासाहेब म्हणजे येडे झाले काय? का शत्रू मेला दुश्मनी. पण महाराजाची तिथं जिजामाईनं सांगितल्यावर महाराजाला इकडं फायदा झाला, जेवढे शत्रू आहेत तेवढे शत्रू महाराजाच्या माघारी महाराजाचा काय करीत होते? काय करीत होते? मोठेपणा करीत होते. हे महाराज शिकले कुठून? तुकोबरायापासून शिकले, कुठून? ज्ञानोबरायापासून. म्हणून आपल्या प्रपंचात ही जर गोष्ट झाली तर आपला 100%, कारण गोकुळ व्हायला वेळच लागत नाही. गोकुळातला ना आपला फरक काय? गोकुळात गोपाळ आपल्यासारखेच होते, गोपाळ आपल्यासारखेच होते. गोपाळाला काही जास्त अवयव नव्हते, मग फक्त एकच होतं गोपाळ. एकूण एकातला मतभेद जरी असेल तर घरापुरता ठोत होते. काय ठोत होते? घरापुरता ठोत होते. घरात एकी, बाहेरचा आला तर एकी, आणि घरात जमत नसेल तर बेकी नव्हती, बोलून दाखीत नव्हते. मला पुढे जायचं नाही, मला काय सांगायचे, ते प्रेम गोपाळाचं एवढं होतं, ते जिवलग प्रेम होतं. गोपाळ म्हणायचे देवा तुझ्यासाठी जीव आणि देह समर्पित करू. विठाला विठाला. भगवंत मोठे झाले आणि भगवंत खोड्या करू लागले. मला प्रेम सांगायचंय, मला खोड्या सांगायच्यात नाही. आणि मग त्या खोड्या गवळणी तक्रार घेऊन येऊ लागले. एक 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 येता येता कंटाळल्या गवळणी, आणि सगळ्याच गवळणी म्हणल्या गाढाने सांगावया आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळीच्या स्त्रिया. तक्रारी करू लागल्या. मिळोनी गवळणी हो मिळोनी गवळणी येते यशोदे कहाणी, येते यशोदे कहाणी. होड्या करी चक्रपाणी, होड्या करी चक्रपाणी. बाई साजली यशोदे, परवा आला
देती यशोदी घराणे ओ देती यशोदे गाढाणे थोड्या करी चक्रपाणी होड्या करी चक्रपाणी बाई साजनी यशोदी बाई साजनी यशोदे परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा वरी ताका चाडीरा सैराट सोडिला तिसरी आली धावणी अनेक बाय राजकली करणी तिसरी आली धावणी के मने बाई काही काही आवडीची गाडी माझी वेगळे दोन्ही काट मारो पती दारी माती गाठ बाई काट मारो काट बाई कोणाची सुटे ना काट बाई कोणाची सुटे ना यशोदे बाई तुझा ताना तुला तो एक देव नाही मावळला ते विषय एकच विषय राहते का आपल्या शरीराचं काही दुखू नाही आणि आपलं मरण येऊ नये का चुकायले मग शरीराचं काही दुखू नाही आणि काय येऊ नये मरण येऊ नये कारण विषय तेच राहते डोक्यात आणि ते तर जवळ जवळ आलेला असल्यामुळे त्याचा विषय ओढावतोय तिच्याही डोक्यात तेच होता कान्हा का हे पिकलेलं पान आहे म्हणली याला आता स्नान घालायला न्यालेत म्हणली पण स्नान घालतात का स्नान करावं लागतंय कोणाला कान्हा माझ्या मनात एकच गोष्ट आहे तू माझा स्वामी मी तुझी रंक ही प्रमाणाची भाषा कळायची नाही तुम्हाला खालची भाषा सांगतो ती म्हणाली कान्हा आतापर्यंत जन्म घेतलेत पण आतापर्यंत मी तुझी शिष्यच आहे मला एक गोष्ट करायची म्हणजे का मला तुझी पत्नी व्हायची काय व्हायची मला तुझी काय व्हायची पत्नी व्हायची आणि ही गोष्ट का नाव गेली कोणाच्या कानाच्या काना कुठे आहेत पुढच्या गाडीत आणि गवळण कुठे आहे मागच्या गाडीत आता कान्हाला त्या गाडीतून उतरून यायचे फटकून येता येईल का उतरून काना आहेत किती 3 वर्षाची 3 वर्षाचे कान आहेत आणि कानाला काय करायचे उतरून यायचे म्हणता येईल का मैया काय मला मागच्या गाडीत बसायचं मैया बसू देतील का नाही मग आता उतरून पाठीमागच्या गाडीत जायचंय ह्या बाबाने एकच चालू केलं का रडणं काय चालू केलं रडणं जे रडायला लागले आस तळून यशोदा मैयाला वाटलं मुंगी चावली असं यशोदा मैयाला वाटलं गाडीतून काय आला असून म्हणून चावला असून बघायली कपडे काढून काहीच नाही यशोदा मैया आराधना करू लागले कान्हा काय झालं सांग न बुवा काहीच नाही जे रडायला लागली यशोदा मैयानं सांगितलं की त्या रोहिणी मातेला काय खाला काहीतरी काढ बरं कारण लेकरू गप करायला काहीतरी चॉकलेट द्यावं लागते काहीतरी द्यावं लागते काहीतरी काही केलं बुवा रडायचं रडते माझे बाळ ताने समजावी तारा रडते माझे बाळ ताने समजावी तारा रडते माझे बाळ ताने समजावी
रडू लागले. यशोदा मैयाने विचारलं, कान्हा काय पाहिजे सांग ना. आणि माणसाची एक अडचण आहे, माणसाला वाटतं लेकरू लढू नये, गप व्हावं. पण माणसाला लेकरू गप करता येते, पण ते बायाला आवडत नाही. माणसं लेकरू गप करतात, ठोक्या गणिष्ठाचा आवाजच, पण ते बायाला नाही आवडत. बाया म्हणजे काय जीव घेता का, लढलं म्हणून काय. नंदराजा म्हणजे काय का अडचण काय आहे. यशोदा मैया म्हणले माझ्या लक्षातच येईन झाले, मी आतापर्यंत कानाला असं कधी रडलेलंच पाहिजे नाही. यशोदा मैयानं माय हे नातं सोडलं आणि भक्त नातं धरलं. विचारलं, कान्हा भक्त म्हणून विचारायले काय अपेक्षा आहे तुमची. म्हणले माझी पूर्ण करशील का. म्हणूनच विचारलं, म्हणूनच विचारलं. म्हणले आपल्याला लग्न करायचंय. आपल्याला काय करायचंय, लग्न करायचंय. कान्हा केवढे 3 वर्षाची. यशोदा मैयाला एवढा काना रडला, गप्पून हसूच आलं. कानारी काय बोलायची गोष्ट आहे का एवढूशा वयात. ते म्हणले कोणाचं. अरे म्हणे मी माणूस नाही, मी कोण आहे, देव आहे, कोणाही वयात लग्न करू शकतो. बरं बापा म्हणले ठीक आहे. गाड्या सोडल्या, बैलाला पाणी पाजायला गेले गोपाळ, आणि यश गवळणी अशा बसलेले होते. मैयानं करंगोळी धरली. कोणाची. तुम्हाला भुका लागल्या का. मैयानं करंगोळी धरली. कोणाची. कान्हाची. आणि गवळणी पशी नेऊ लागली. ज्या गवळणी पशी नेलंय ते म्हणले ही पसंत नाही आपल्याला, का ती गोरी आहे म्हणले, मी काळा आहे. हा दुसऱ्या गवळणी पशी नेलं, ही पसंत आहे का. नाही नाही म्हणे ती बी नाही, ती उंच आहे म्हणले. हा तिसरी पशी नेलं, म्हणजे ही बी नाही. चौथी पशी नेलं. कोणत्या. 80 वर्षाच्या. एवढूशी लागले उड्या हाणाय पटपटा पटपटा. का आपल्या मनासारखं झाल्यावर लेकर कसं करत लागले उड्या हाणाय. अरे का ना काय ही पसंती का म्हणले तुम्ही. नाही कळणार म्हणजे माझी पसंती. हा मग भगवान सांगू लागले, सांगू तुला का. तिच्याही मुखात दात नाही, माझ्याही मुखात दात नाही, मॅचिंग हे म्हणजे म्हणून पसंती आहे. हा अजून सांगू म्हणले का. तिलाही या जगात कोणी नाही आणि मलाही कोणी नाही, हे आमच्या दोघांची काय म्हणजे मॅचिंग आहे म्हणजे. आणि मग म्हणले मला ही पसंत करायची. मनात उखळ्याच मावून गेल्या. कोणाच्या. कानाच्या नाही, कानाच्या नाही, गवळणीच्या. का कान्हा अहो मनात आलतो मजा, मला तुमच्या संग काय करायचंय, लग्न करायचंय. तुम्ही तर खरंच बजार मांडला किंवा. हा जाऊ द्या टाइम पडायलाय. महाराज पसंती झाली. तिथं काय साखरपुडा करायचा आहे का, का ब्राह्मण बोलवायचा आहे का, काय का देवाच्या साक्षीनं म्हणायचंय का, काय हार घातले दोघांना एकूण एकाला. आणि मग म्हणू लागले भगवान मैया आपली जागा कुठं आहे. म्हणलं या गाडीत तुम्हाला दोघाला बसता येत नाही. तुमची जागा मागल्या गाडीत, मागल्या गाडीत. आता मला तुम्हाला विचारायचे, ज्याचे ज्याचे बैलगाडीची झाली त्याच्यात लक्षात येईल. मोटरसायकल वाल्याच्या आणि 4 व्हीलर वाल्याच्या लक्षात येणार नाही. नवरदेव कुठं बसते गाडीत, बैलगाडीत. थांबू का अर्धा घंटा. तुमचे लग्नच झालेत असं मला वाटण झालं. नवरदेव पुढे बसलीत, नवरी माग बसली. बाजूला गाडी हाणणार होतं. भगवंतानं सांगितलं सरक बाजूला. का आता आमच्या दोघांचा संसार आहे म्हणे. भगवंतानं कासरे धरलेत हातात. कोणाचे. त्या गाडीच्या बैलाचे. चला माया संघ आता आळंदीला. आता कोण माया संघ आळंदीला चला. मला तुम्हाला विचारायचंय, ज्ञानोबारायच्या रथाचे बैल काय म्हणत असतात, मुक्ताबाईच्या रथाचे बैल काय म्हणत असतात, निवृत्तनाथ दादाच्या रथाचे बैल काय म्हणत असतात, जगद्गुरु तुकोबारायच्या रथाचे बैल काय म्हणत असतात. बैल म्हणू लागले, ए गाडीवाल्या, भैया रे भैया रे भैया गाडी वाला गाडी धीरे हाथ रे गाडी धीरे हाथ रे भैया भैया रे भैया
बैलाच्या मानव जू आहे आणि त्या बैलाच्या गाडीत कोण बसलेला आहे? देव बसलेला आहे. देव बसलेला आहे. मला वाटतंय ते बैल म्हणत असतील का बैलाच्या जन्माला जावा, पण ज्ञानोबरायाच्या रथाचा काय व्हावा? बैल व्हावा. बैलाच्या जन्माला जावा, तुकोबराच्या रथाचा काय व्हावा? बैल व्हावा. तेच बैल म्हणत असेल तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. ते बैल म्हणणारे देवा का पुन्हा पुन्हा गोकुळात जन्माला घाला, पण माणसाच्या नको. माणसाच्या नको. कोणाच्या जन्माला घाला? बैलाच्या. पण एकच करा देवा का एकदा का होईन मरायच्या अगोदर आमच्या गाडीत तुम्ही बसा आणि तुमचं जो आमच्या कुठं ठेवा? मानव ठेवा. मला ती बैल म्हणू लागली, ती गवळण म्हणू लागली, त्या गवळणी म्हणू लागल्या देवा दुसरं काहीच नाही पाहिजे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. माझी गेले हरपुनी श्रीरंगा वाचोनी अनुनी किती व शिकवाल मज वेळोवेळा मितया गोवळा रतली. दृष्टांत त्याची गरज नाही. आपण एखाद्या कामात मग्न असावं आणि लेकरांना आपल्या त्या कामात काय करावं? अडथळा आणावं. माणूस पहिल्यांदा म्हणते गप्रे वागा, गप्रे का मला काय माझं काय करू दे, काम करू दे, माझं मला काय करू दे, काम करू दे. पहिल्यांदा गोडीनं ऐकणं गेल्यावर झपका देऊन, नाही तर मग तिसऱ्यांदा याला तिकडे घ्या बरं. तसं महाराज म्हणले आता त्याच्यातून बाहेर येणं कदापि शक्य नाही. का? कारण त्यात रतलो. आता काय झालो? रममान झालो. ज्ञानोबरा याच्यामुळे तुमचा परिणाम काय झाला? दुसरं काहीच नाही. मी कवनाची मज सांगा ओराड आलिया ओराडनी. आम्हाला काही माहित नाही, आम्हाला एकच माहित आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज